नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे प्रद्युम्न भगत ब्लॉग्स. तर आत्ता वाजलेत 2:30 रात्रीचे आणि आज आहे नवरात्रीची दुसरी माळ, म्हणजे दुसरा दिवस. तर आज आमचं अचानक भयानक प्लॅन झाला. म्हणजे आम्ही 10 वाजता बोलत होतो की जाऊ आणि अचानक प्लॅन झाला जायचा एकविरा. तर आता आम्ही चाललो तिकडेच. आता मी गावातून एकटाच चालत आलो आणि बाकी गँग आहे पुढे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, एवढी आमची गँग आहे. इथं राजा आहे, राजाची बायको म्हणजे भावनाताई आणि रतीश, आयुष आणि ऋषा. आम्ही अशी 6 जण चाललोय आणि वेदू पण आहे. एकविरा माते की जय. तर गाईच आम्ही निघालेलो आहोत आता डायरेक्ट. आता गाडीवर काय चालू काय पूर्ण शूट करायला काय भेटणार नाही. जसा उजेड पडेल तसा आपण शूट करूनच. एकविरा माते की. तर गाईज फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत. लय पाऊस आणि पाऊस लय बेकार लागला. रेनकोट घालून आलो आणि लय बेकार पाऊस लागला. आता रेनकोट घालूनच वरती चाललोय. आणि आज मंगळवार आहे तर गर्दी बघा, गर्दी 6 वाजतापासून पण गर्दी बघा किती. जाम गर्दी आहे. आज मंगळवार आहे ना, त्याच्यामुळे गर्दी. तर आता चला डायरेक्ट वरती जाऊ. फायनली आईच्या दाराशी पोचलो आणि जसं जसं आईकडे जात होतो तशी तशी एकदम भारी फिलिंग येत होती. कारण नवरात्रीत आईला भेटायला आलं, खूप मस्त वाटत होतं. आणि फायनली आम्ही आईकडे पोचलो. आणि फायनली पहिला फोटो काढते पण आज गर्दी गर्दी. आज मंगळवार पण आहे आणि नवरात्री पण आहे, त्याच्यामुळे गर्दी जास्त आहे आज. आपण झालेला आहे. आता किती वाजलं?
6:30 वाजलेत आणि दर्शन झालं मस्त. पण आज गर्दी असून पण दर्शन चांगलं झालं. आणि आतमध्ये आईचा अभिषेक चालू आहे, त्याच्यामुळं फोटो काय काढायला भेटला नाही. व्हिडिओ काढायला गेलो होतो तर त्यांनी बंद करायला सांगितली. तर आता तुमची गँग अजून यायची बाकी आहे, ती आली की मग जाऊ. वा, दर्शन झाला मस्त. आणि नवरात्रीत एवढा चांगला दर्शन आईचा, एकदम मस्त वाटत होतं. फिलिंगच भारी होती. आणि आईच्या दरबारात कधी पण आलो ना तरी भारीच फिलिंग असते. दर्शन करून झाल्यानंतरचा बिहाइंड सीन बघा. दर्शन करून झाला आहे पण व्हिडिओ इज इम्पॉर्टंट. बघा व्हिडिओ. उठ उठ माऊले घट मांडलाय नवरात्रीचा सण. आता आम्ही निघालेलो आहोत. थोडा प्लॅन मध्ये चेंज केलाय. चाललाय नारायणी धामला जायचा विचार लोणावल्याला. तर तो पण करायचा चाललाय. बघू आता. खाली जाऊन नाश्ता करतो मग तुम्हाला भेटतो मी. मग सांगतो तुम्हाला काय करायचं ते. पण चाललाय विचार नारायणी धामला जायचं. हार ठेवची तुम्हाला काय गरज आहे. फक्त आपण बाहेर पडायला आलो. आई तिथे काही एवढा घ्यावाला आलोय. बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा आमचा बाल्या मामा. तर गाईज आपण आता नारायणी धामला आलेलो आहे. आणि हा आहे नारायणी धाम. आपण याआधी पण एकदा आलेलो आहे. आता परत आलो. समोर बघा समोर. तर गाईज लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा असं म्हणजे जास्त हे नव्हता पूर्ण. आता हे पूर्ण पावसासाठी केलेलं आहे वरती. आणि हा बघा कारंजा, एक नंबर कारंजा आहे. तो गेल्या टाइम लास्ट टाइम नव्हता. हे पण आहेत पण ते लावलेत नाही. आता एकच लावलं. आणि हा आता नारायणी धाम मंदिर तुम्ही बघितलं नसेल तर बघा. लास्ट माझा ब्लॉग तो एकदाचा बघितला नसेल ट्रिपमधला तर आता बघा. हा बघा. लावाल पुढे आईस बघा एकदम भारी बनवलाय. आता देवीचा हा काढतं.
बंद केलेले आहेत कारण त्यांची आरती चालू आहे. 5 मिनिटं बंद केलेलं आहे, तर 5 मिनिटानंतर परत ओपन करतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. हे पंडित आरती चालू असताना असा प्रकार का करत होते मला समजतच नव्हतं. अशा प्रकारची आरती मी पहिल्यांदाच बघितली. पण काय माहीत, त्यांचीच काहीतरी प्रथा असेल. कदाचित इथे अशीच आरती केली जात असेल. कालपर्यंत मी विचार पण केला नव्हता की नारायणी माताचा दर्शन आणि आरती एकदाच भेटेल. A few moments later. तर फायनली आरती झाली आणि आता आम्ही निघालो. पण हे मी ज्याला टायमिंगला आलो होतो ना तेव्हा म्हणजे असं मी बघितलं नव्हतं, म्हणजे बघून फक्त गेलो होतो. पण अशी आरती आणि काय माहोल होता, एकदम भारी वाटलं. एकदा तुम्ही ना नक्की विजिट करा. सकाळी 7 वाजता आणि 8:30 वाजता 2 आरती असतात. तर तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा एकदा या, नक्की विजिट करा या प्लेसला. म्हणजे नारायणी धाम आपलं लोणावळ्यामध्ये आहे, तर नक्की या एकदा. भारी आहे, तुम्हाला पण मस्त वाटेल. तर आता आम्ही निघतोय, चला भेटूया पुढे. तुम्हाला कशी वाटली आरती? खूप छान आहे, पद्धतशीर नाही शास्त्रानुसार नक्कीच एकदम भारी होती आरती, तुम्ही बघितलंच असाल. तर आता नेक्स्ट टाईम मी परत एकदा येईन आरतीसाठी खास. मला एवढं म्हणजे भारी वाटलं ना. तुला कसं वाटलं? मला छान छान, इकडे छान तिकडे छान, दोन्हीकडे छान छान.
सगळीकडे चहा. मी आता झोमॅटोवाला होतो झोमॅटो आणि मी आता झोमॅटो. ऑर्डर घेऊन घेऊन जातो जातोय. तुम्ही पण या, आणि मी मी पण पण येईन. येतोय. येशील तर खाशील, चालेल. नाही तर तसंच राहशील. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. ठीक आहे, तर चला आता घरी जायची बारी आलेली आहे. एक होती परी आणि सगळे आपल्या घरी. चला, काय नजारा आहे बघा, एक नंबर. काय सीन आहे बघा, एक नंबर. पूर्ण ढग मागे आहेत, पूर्ण उतरले ढगे बघा, एक नंबर. काय सीन आहे, एकदम भारी. तर गाईज आपला ब्लॉगचा एंड करतोय, कारण आता काय राहिलंय नाही. आता घरी जाऊन पण एंडच करायचं आहे, तर इथंच करतोय. म्हणजे मी जाता जाता ब्लॉग एडिट करेन. आणि जर आपला ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल आवडला तरी पण सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटच्या फीडबॅकने मला समजेल की माझे ब्लॉग कसे असतात आणि कितीपर्यंत आवडतात ते. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आता होतील आपले ब्लॉग कंटिन्यू, तर बघत राहा आपले ब्लॉग. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आपल्या ब्लॉगच्या व्हिडिओच्या जेवढ्या व्हिडिओ येतील तेवढ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्या पोहोचत जातील. तर भेटू आपण पुन्हा एक चाबूकदार एकदम भारीवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.